बारवी धरणाच्या वाढीव उंचीमुळे बाधित होणाऱ्या गावांचं पुनर्वसन आणि प्रकल्प बाधितांना रोजगार उपलब्ध करून देण्याची धरणग्रस्तांची मागणी आहे। त्यावर अजूनही तोडगा न निघाल्यानं बारवी धरणामुळे बाधित होणाऱ्या तोंडली, मोहगर, काचकोली, कोडेवडखळ, सुकाळवाडी आणि मानिवली गावांनी अजूनही गाव सोडलेलं नाही। त्यामुळे आता हे धरणाचं पाणी थेट या 6 गावांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। तिकडून पाणी आलं तशी इकडे घरं बुडली। शासनाने काय आता काही शासन आमची जर काही लोनच घेत नाही ते तर आम्ही काय करणार इथं? किती वेळ त्यांना कळवलं। इथल्या आदिवासी पाड्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता देखील पाण्याखाली आल्यानं या गावांचा संपर्क तुटलाय। आता तरच काय वाटा बंद झाल्या, सगळं रस्ते बंद झालं। प्यायचं पाणी प्यायचं पाणी बोरिंग बुडली, तिथे विहीर बुडली, तुम्हाला काय मदत वगैरे मिळाली नाही का अजूनपर्यंत? काय नाही भेटला। योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा निर्णय बारवी प्रकल्पग्रस्त पीडित सेवा संघाने घेतलाय। आम्हाला अशा प्रकल्पग्रस्तांना असं वाटतंय ह्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम मुरबाड पोलीस स्टेशन आणि सर्व यंत्रणा करत आहे आणि प्रकल्पग्रस्तांचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडत नाही। दुसरीकडे बारवी धरण प्रकल्पग्रस्तांसाठी मुरबाड गाव हद्दीत पुनर्वसनाच्या सुविधा पुरवण्यात आल्यात। मात्र हे काम अजून पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे MIDC आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष पेटणार आहे। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।